नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना 6 कळी परकर कसा शिवायचा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तेच मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी इथं ना 2 मीटर फॅब्रिक घेतलेला आहे. तुमची किती 40 पर्यंत जरी साईज असेल ना तरी तुमचा 2 मीटर मध्ये इझिली परकर होऊन जातो. 40च्या पुढच्या साईजला 2.5 मीटर लागतं कधी कधी, पण 38-40 पर्यंत तुम्ही हा जो आहे ना 2 मीटरच कपडा घ्यायचा आहे. तर बघा आपल्याला पहिल्यांदा सीट घेर लागतो. सीट घेर फक्त घ्यायचा, कमर घ्यायची नाहीये, लक्षात ठेवा. सीट घेर जेवढा येईल ना तेवढा. तर सगळ्यात पहिलं मी उंची टाकते परकरची. कमरेपासून खाली मला किती उंच पाहिजे तेवढी पायापर्यंत तुम्ही तुमची उंची जी असेल ना ती टाकायची आणि राहिलेला कपडा कट करून साईडला ठेवायचा. तो आपल्याला बेल्टसाठी वापरायचा आहे. आता लक्षात ठेवा 6 कळी जरी परकर असला तरी आपण इथं 4च फोल्ड केलेला आहे. हे बघा, खुली बाजू पूर्ण माझ्या साईडने आहे आणि बंद पुढच्या साईडने आहे. काही फरक पडत नाही की बंद कुठल्या साईडला आहे आणि खुली कुठल्या साईडला आहे. तुम्ही तुमच्या मनाने जसं बसायचं आहे तसं बसू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता आपण कॅल्क्युलेशन करूया. तर जो काही सीट घेर आला असेल ना त्याचा चौथा भाग घ्यायचा, म्हणजे आपण ब्लाऊजला घेतो तसा सेम. तर इथं 8 येत होता, 32चा सीट घेर होता आणि 8 मध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करूया, म्हणजे याचं होईल 9. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला 9चा अर्ध करायचा. 9चा अर्ध येतं 4.5 आणि 4.5 मध्ये 1 इंच किंवा अर्धाच इंच शिलाई मार्जिन टाकायचं. तर मी तर अर्धा इंच शिलाई मार्जिन टाकले आणि इकडच्या कोण्यावरून मी 5 इंचावरती मार्किंग केले. म्हणजे 9चा आपला अर्ध किती येतं 4.5 आणि 1 इंच किंवा अर्धा इंच तुम्ही शिलाई मार्जिन तुमच्या हिशोबाने टाकू शकता. मी तर अर्धाच इंच शिलाई मार्जिन टाकलेला आहे, म्हणजे 5 किंवा 5.5 पर्यंत आपण घेतलं तरी चालतंय. सेम त्याच पद्धतीने इकडच्या कोपऱ्यावरती सुद्धा 30 मार्किंग करायचे आहे. लक्षात ठेवा अपोजिट कोपऱ्यावरती मार्किंग आली पाहिजे, इकडनं तिकडं आणि तिकडनं इकडं. त्यानंतर तुम्हाला जर समजत नसेल तर पट्टीनं अशी हे दोन्ही पॉईंट जोडून घेतले तरी चालतील. आता मला सराव आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट हे तिरक्यामध्ये सरळ कट करून घेणार आहे. बघा अशा प्रकारे सीधा मी कट करून घेतलं. तुम्हाला पट्टीने मार्किंग करून कट केलं तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आता हे याच्यावरती आपण ठेवून देणार आहोत. हे बघा अशा प्रकारे असं आपण ठेवून दिल्यानंतर बघा जास्त कमी असतं आपला कपडा. घडी असते ना ती कधी खालीवर वगैरे झालेली असती, तर ते मग एक्स्ट्रा जे असेल ना ते कट करून परत आपण सीध्यामध्ये आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. हे बघा असं. तर आता मी इथं सरळ पूर्ण करून घेतला हा जो पार्ट आहे ना तो. त्यानंतर आता काय करायचं बघा, हे पहिल्यांदा व्यवस्थित ॲडजस्ट करायचं की आत्ता तरी बरोबर आहे का नाही. पहिल्यांदा आपण एवढं चेक करत नाही आणि इथून आपल्याला सरळ सीधी लाईन मारायची आहे. तर इथं तिरका पॉईंट येतोच, कारण आपण ह्या कळ्या आहेत ना तिरक्या कट केलेल्या असतात त्याच्यामुळे. आता खालच्या साईडला सुद्धा थोडा तिरका पॉईंट येतो. आता सरळ ह्या कोपऱ्यावरून पुढे पट्टी असेल तर पट्टीने मार्किंग केली तर चांगलंच आहे. मला इथं पट्टी सापडत नव्हती तर मग मी साधा जो आपला टेप असतो त्यानेच मी इथं बघा व्यवस्थित असं मार्किंग करते खडूने. आणि खडूने ज्यावेळेस आपण मार्किंग करतो ना त्यावेळेस इथे सुद्धा 3 रेषा 2 रेषा एवढं जास्त अंतर असतं एका कोपऱ्याला. हे बघा इकडच्या साईडच्या कळ्या सुद्धा मी इथं सीधामध्ये कट करून घेतलं. आता इथं मी तुम्हाला कळ्या ओपन करून दाखवते की किती झाल्यात. तर आता तुम्हाला सांगते की 4 फोल्ड करून सुद्धा आपला 6 कळी परकर कसा काय तयार होतो. तर इथं बघा अटॅच असतात 2 कळ्या, त्याच्या आपण एकच कळी मोजतो, पण असताना ते रिअलमध्ये 2 असतात. ते जॉईंट असतात. जॉईंटवाल्या 2 निघतात आणि सुट्ट्यावाल्या 4 निघतात. हे बघा अशा प्रकारे, म्हणजे एकूण आपल्या किती झाल्या 6. ठीक आहे. तर झाला नाही तर 6 कळ्या बघा व्यवस्थित. 6 मध्ये आपल्या 2 आहेत ना त्या बंद निघतात, लक्षात ठेवायचं. आणि आता जो राहिलेला पार्ट आहे ना त्याच्यामधून आपण वरचा बेल्ट टाकूया. तर उंची टाकताना मी एकही शिलाई मार्जिन असताना अजिबात ॲड केलं नव्हतं. तुम्ही बघितलं असेल डायरेक्ट जेवढी उंची होती ना तेवढीच मी टाकली होती, कारण वरती आपण बेल्ट वेगळा लावणार असतो. तर हा बेल्ट 5 इंच रुंदीचा घ्यायचा आहे, म्हणजे तयार बेल्ट आपला 4 इंचाचा होणार आहे. बघा आता इथं मध्ये जॉईंट आहे, तर हे जॉईंट मी ओपन करून घेते. आणि नंतर मग ह्या दोन्ही पट्ट्या आपल्याला एकाला एक जोडायच्या असतात, कारण एका पट्टीमध्ये आपला पूर्ण पार्ट होत नाही बेल्टचा. आता जे राहिलेला एक ना ह्या सुद्धा पट्ट्या आपल्याला जोडायच्या आणि त्याची नाडी तयार करायची आहे. तर याचं पूर्ण जे काही कटिंग आहे ना ते झालेलं आहे. आता आपण स्टिचिंग करूया. सगळ्यात पहिलं मी नाडीची पट्टी एकामेकाला जॉईंट केली आणि अशा प्रकारे फोल्ड करून मी इथं नाड्या तयार करून घेते. बघा एक फोल्ड करायचा, दुसरा त्याच्यावरती डबल फोल्ड करायचा. छोटी पातळ अशी नाडी मी इथं तयार करते. तुम्ही तुमच्या हिशोबाने नाडी तयार केलीत ना तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे की असंच केलं पाहिजे किंवा तसंच केलं पाहिजे. तुम्हाला जसं जमत असेल तशी तुम्ही तिथं नाडी तयार करून घ्यायची आहे. तर या दोन्ही पट्ट्याची आपल्याला भरपूर मोठी अशी नाडी तयार होते
आणि किंचित 1ही इंच आपला कपडा इथं वेस्ट जात नाही. जेवढा 2 मीटर आणलेला असेल ना त्या 2 मीटरचा पुरेपूर वापर होतो. त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा छान वाटते की अजिबात कपडा कुठेही नाश वगैरे झालेला नाहीये. तर आता तुम्हाला सांगते की परकरचं कापड भेटतं कुठं. तर अस्तर वगैरे आपण घेतो ना तिथंच जायचं. फक्त भारीतला अस्तर टाईपच असतो तो कपडा, फक्त थोडा भारीतला असतो. 45ला मीटर भेटतो. आपला नॉर्मल अस्तर असतो ना तो 30ला मीटर भेटतो. आणि हा जो कापड आहे ना परकरचं ते साधारणतः 45ला मीटर भेटतं. आता एरियानुसार याची किंमत कमी जास्त होऊ शकते. तर आता आपण ज्या खुल्या कळ्या आहेत ना त्या पहिल्यांदा एकाला एक जोडून घेऊया. पहिल्यांदा 2च इथं मी कळ्या जोडून घेते. बघा 4 आपल्या खुल्या कळ्या ओपन होतात. ठीक आहे, 4तल्या मी पहिल्यांदा इथं 2 घेतल्यात आणि दोन्ही जोडणार आहे. त्यानंतर ओपन करून मी दाब शिलाई देणार आहे. ही दाब शिलाई जर तुम्ही दिली की नाही तुमचा परकर कितीही फाटून तुटून गेला ना तरी सुद्धा हे शिलाई उसवणार नाहीत, ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते. जर तुम्ही डेली यूज करत असाल तर तुम्हाला ही टीप नक्की द्यायची आहे. कस्टमरचं असेल तरी सुद्धा तुम्ही नक्की वरच्या साईडनं दाब शिलाई द्या जेणेकरून ते जास्तीत जास्त टिकेल. आणि नसेल द्यायची तर नाही दिली तरी चालतंय. जर तुम्ही कधीतरी यूज करणार असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तर 2 आपण खुल्या कळ्या जोडल्यानंतर एक मोठी कळी जोडायची आहे, म्हणजे बंद असती ना मोठीवाली. 2 आपल्या मोठ्या रेडी झाल्या होत्या बघा, त्यातली मी इथं 1 जोडलेली आहे. म्हणजे एकूणाच्या इकडच्या साईडला 3 इथं मी कळ्या जोडून घेतलेल्या आहेत. 2 खुल्या कळ्या आणि 1 बंद कळी. ठीक आहे, आता परत आपल्याला दुसऱ्या 2 खुल्या ज्या कळ्या होत्या की नाही त्या दुसऱ्या 2 सुद्धा आपल्याला जॉईंट करायच्या आहेत. तुमच्या मनाने शिलाई मार्जिन सोडून जॉईंट करा. मी इथं पाऊण किंवा थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त असेल एवढंच मार्जिन सोडून या कळ्या जॉईंट करते आणि वरनं देण्याने दाब शिलाई द्यायची. मी इथं बघू शकता प्रत्येक कळीला दाब शिलाई देत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. जर कस्टमरचा असेल तर तुम्ही नक्की अशी दाब शिलाई द्या जेणेकरून कस्टमर तो परकर कधी उसवणार सुद्धा नाही आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे नेक्स्ट टाइम सुद्धा ते परकर शिवायला टाकतील. तर ते नॉर्मल परकरचं कापड असतं ना ते थोडं महाग असतं, 120ला वगैरे 130ला. तर ते नाही घ्यायचं, अस्तरमधूनच घ्यायचं. फक्त थोडा भारीतला अस्तर असतो ना तो 45-50वाला तो वाला घ्यायचा. तर 2 आपल्या खुल्या कळ्या इथं जॉईंट झाल्यानंतर त्या कळ्या आपण आता आधीच्या पार्टला जॉईंट करून घेऊ आणि सगळ्या शेवटी बंद कळी जॉईंट करू. ठीक आहे, तर आता माझ्या इथं सगळ्या 6च्या 6 कळ्या इथं जॉईंट झालेल्या आहेत बघा. आता हे जे खालीवर आहे ना पहिल्यांदा ते आपण व्यवस्थित राऊंडमध्ये बघा इथं व्यवस्थित कट करून घेते मी. ठीक आहे, तर आता हे माझं व्यवस्थित कट झालं आहे. आता ज्या साईडनं ओपन आहे का नाही 2 पार्ट तिकडनं आपल्याला असं 4 ते 5 इंच सोडायचं. हे बघा 4 ते 5 इंच एवढं सोडलं आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करून ना इथे आपण एक शिलाई देऊया. तर इथे धागे निघत नव्हते त्यामुळे एकच केलं आहे मी, तुम्ही डबलही करू शकता. तर आता इकडच्या साईडनं धागे निघणारा पार्ट आहे तर मी तर डबल केलं आणि सेम 5 इंचच एवढं आपल्याला फोल्ड करून स्टिच करायचं आहे. ठीक आहे, हे बघा अशा प्रकारे. तर इथे बघा पूर्ण माझे दोन्ही साईडला करून झाला. आता हा परकर उलटाच आहे आणि आपल्या ज्या 2 आपण पट्ट्या तयार करून घेतल्या होत्या वरच्या बेल्टसाठी त्या जॉईंट करून घ्यायच्या. जॉईंट झाल्यानंतर उलट्याच बाजूवरती ठेवायचा. हे बघा धागे निघत असेल तर पहिल्यांदा डबल फोल्ड करून घ्या पट्टीला. इथं पूर्ण पट्टीला धागे निघत नव्हते त्या साईडनी. आता बघा पूर्ण असंच अटॅच करून घ्यायची आणि आता इकडच्या साईडनं आपण कट करणार आहोत म्हणजे आपले धागे निघू शकतात. तर मग काय करायचं जास्तीचं कट करायचं, 1 फोल्ड 2 फोल्ड 3 फोल्ड करायचं आणि हे बघा अशा प्रकारे पूर्ण कव्हर शिलाई आपण करून घेऊया कंप्लीट. आता हे ओपन करायचं. पहिल्यांदा जे डबल फोल्ड आपण केले ना ते आपण जाम करून घेऊया शिलाईसोबत. हे बघा इकडे आपलं दोन्ही पार्ट व्यवस्थित असा बेल्ट लागला गेला आहे. आता हा परकर सरळ करायचा. सरळ बाजूवरती आपल्याला हे बघा अशा प्रकारे हा जो बेल्ट आहे जोडायचा आहे. पहिल्यांदा एक सिंगल फोल्ड करायचा, त्याच्यानंतर डबल फोल्ड करून हे शिलाई आहे ना आधीची त्या शिलाईच्या वरतीच आपली दुसरी शिलाई आली पाहिजे. हे बघा सेम अशा प्रकारे आपल्याला घ्यायचे आहे आणि बेल्ट हा सरळच कट झाला पाहिजे. वाकडा तिरका थोडा जरी बेल्ट कट झाला ना तर ते व्यवस्थित बेल्ट लागला जात नाही. तर हे बघा सेम मार्जिन पकडत मी इथं पूर्ण आता जी शिलाई आहे ना ती कव्हर करून घेते. एखाद्यामध्ये रिंकल आला तर काय करायचं तिथल्या तिथं थोडंसं असं एक फोल्ड करायचं अगदी छोटासा, जसं मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेलच. कितीही चांगला टेलर असला तर एखादा तरी रिंकल हा येतो या बेल्टमध्ये किंवा खालच्या साईडला सुद्धा आपण पलटी करू ना त्यावेळेस. हे बघा इथं थोडंसं आलं होतं तर मी इथं 1 फोल्ड एवढं व्यवस्थित करून गेलं. अगदी किंचित केसभरच फोल्ड करायचं, जास्त फोल्ड करायची गरज नाही. मला जास्त फोल्ड मला इथं चून आलीच नव्हती. हे बघा चून अजिबात आली नाही याच्यामध्ये. तर आता हा जो काही बेल्ट आहे त्याला सुद्धा आपण डबल शिलाई करून घेऊया कारण हा सुद्धा बऱ्याच वेळा उसवतो त्याच्यामुळे इथे सुद्धा डबल शिलाई करून घेऊया. आपले कपडे
फिनिशिंग तर असावीच, पण जास्तीत जास्त टिकेल कसं याकडे आपलं पूर्ण लक्ष गेलं पाहिजे. कारण हे डेली यूजचे कपडे असतात ना, ते जास्त वापरले जातात, त्याच्यामुळे तर टिकण्याच्या दृष्टीने कसं आहे ते आपल्याला बघायचं असतं. आता हा ना उलटा केलाय आणि उलटा केल्यानंतर आता आपण फिटिंग करून घेऊया. हे बघा असं जोडायचं. जिथं आपलं 5 इंच आपण सोडलं होतं ना, तिथून खाली आपल्याला फिटिंग करायचं आहे, वरती फिटिंग नाही करायचं. पहिल्यांदा लॉक करूया आणि मग हे एकावरती एक व्यवस्थित पकडत हे बघा ही शिलाई कंप्लीट करूया. आणि ह्या शिलाईला सुद्धा आपल्याला वरनं दाब शिलाई द्यायची. शक्यतो परकर हे इथूनच जास्त उसवतात, त्याच्यामुळे इथे तुम्हाला नक्की दाब शिलाई द्यायची आहे. त्यामुळे तुमच्यावरती कस्टमर इतके खुश होतील आणि नेक्स्ट टाइम तुमच्याकडेच परकर शिवायला येईल दुसऱ्यासुद्धा. तर हे बघा कडेपर्यंत आता मी इथं कंप्लीट शिलाई करून घेतली. आणि आता काय करायचं, हा जो परकर आहे ना असा मधून फोल्ड करायचा. हे बघा तुम्ही जमिनीवरती टाकून डायरेक्ट जे खालीवर असेल थोडंफार ते कट करायचं आहे फक्त आपल्याला. आता इथं मी बसली होते तर मी ते डबल फोल्ड परकरला करून घेतलं बघा घडी घालून असं. आता जे जास्तीचं कमी जास्त असतं ना खालीवर तेच आपल्याला फक्त लेवलमध्ये कट करायचं आहे, म्हणजे रिंकल जास्त येत नाहीत आपण ज्यावेळेस खालनं फोल्ड करणार आहोत ना परकर त्यावेळेस. ठीक आहे. तर हे बघा आता काय करायचं, पहिल्यांदा एक सिंगल फोल्ड करायचा. डायरेक्ट डबल फोल्ड करायच्या भानगडीत पडायचंच नाही, येणारच नाही. कारण हा पूर्ण अम्ब्रेला घेरमध्ये आपला परकर एक कळीमध्ये कट झालेला असतो, तो मग काय होतं खूप चुन्या येतात आणि फिनिशिंगच लागत नाही. त्यासाठी पहिल्यांदा एक सिंगलच फोल्ड करायचं आहे इथं तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्यांदा डबल फोल्ड करायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवेल तसं. जर तुम्हाला थोडीशी डिझाईनवाली खालच्या साईडनं पाहिजे असेल तर सेपरेट डिझाईन तयार करून घ्यायची आणि तो पार्ट्स डायरेक्ट इथं खालच्या साईडला अटॅच करायचा आहे. पण इथं मी डायरेक्ट फोल्ड करते कारण स्वतःचं असल्यानंतर आपण थोडंसं एवढं लक्ष देत नाही किंवा वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा ट्राय करत नाही. त्यानंतर इथं बघा डबल फोल्ड करून परत आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे. साधारणतः 1 इंच पकडायचं आहे बघा, 1 इंच पकडायचं. आणि जरी जास्त आला घोळ आला ना थोडासा तर तिथे एक प्लेट टाकून द्यायची, म्हणजे अशी चून येते बघा, थोडीशी एखाद दुसरी चून येते. तुम्हाला पुढे ज्यावेळेस येईल त्यावेळेस दिसेलच. मला अजून तरी काय आली नव्हती चून. हे बघा अशा प्रकारे जर लेवलमध्ये कट झाला असेल परकर तर तुम्हाला चून जास्त येणारच नाही, पण लेवलमध्ये जर कट नसेल झाला तर जास्त थोड्याशा चुना येतात. हे बघा आता मी पूर्ण हे बघा इथे एक चून आली होती तर मी ते एक चून देऊन घेतली त्या प्लेटवरती आणि कंप्लीट करून घेतली शिलाई. आता हे अजून अट्रॅक्टिव्ह दिसावं खालच्या साईडनं म्हणून आपण जे 1 इंचाचं शिलाई दिली ना त्याच्यामध्ये अजून 4-5 शिलाई करून घेऊया, म्हणजे ते दिसायला खूप सुंदर आणि सुरेख असं दिसतं. हे बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम त्याच पद्धतीने. नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण शक्यतो करायचं कारण रेडीमेड परकरला बघा खालच्या साईडनं काही थोडीशी डिझाईन असते, तशी आपण थोडी तरी ट्राय करायचा प्रयत्न करायचा. तशा आपण वेगवेगळी डिझाईन बनवू शकतो, पण आपल्याला सेपरेट बनवून मग ह्याला अटॅच करावं लागतं. पण एक सिम्पल आहे जी आपल्याला त्याच्यासोबतच होऊन जाते. हे बघा 4-5 एकदम राऊंडमध्ये खर सगळ्या शिलाई तर मी देऊन घेतले. तर कसं वाटलं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचासुद्धा परकर घरच्या घरी नक्की रेडी करा. अगदी 90 रुपयाच्या कपड्यामध्ये तुमचा परकर असा छानसा रेडी होईल. हे बघा आता जी पट्टी आपण तयार करून घेतली ना नाडी ते आपण आतमध्ये टाकूया. आता हे तर सगळ्यांनाच येतं पण तरीही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. हे बघा इथून आपण आपलं जी काही नाडी आहे ना ती व्यवस्थित टाकून घेऊया. आणि जी लाडीसुद्धा भरपूर लांब होते त्याच्यामुळे वरसुद्धा सारखी जात नाही. आणि पुरेपूर पूर्ण 2 मीटर कपडा आपण इथं वापरलेला आहे. तुमची कोणतीही साईज असू द्या, तुम्हाला 2 मीटर कपडा भरपूर झाला परकरसाठी. जास्त कपड्याची तर गरज नसते. तर कमरचा घेर जरा जास्त असेल ना सीट घेर तर जास्त थोडा वापरला तरी पण चालतंय. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा.